वैष्णवीच्या हुंडाबळीमुळे अटकेत असलेल्या हगवणे कुटुंबाचा आणखी एक कारनामा समोर आलाय। राजेंद्र हगवणेचा पुतण्या संतोषनं खुर्ची नावाचा सिनेमा काढताना एका दिग्दर्शकाला फसवल्याचा आरोप होतोय। विशेष म्हणजे या सिनेमात हगवणेची महागडी गाडी देखील शूटिंगसाठी वापरली गेलेली आहे। हगवणेचा फिल्मी क्षेत्रातला हा कारनामा पाहूयात। हगवणे कुटुंबाला सिने निर्मितीची हौस। खुर्ची सिनेमाच्या दिग्दर्शकाचे पैसे बुडवले। पोलीस मामाच्या नावानं धमकावल्याचाही आरोप। खुर्ची सिनेमात वापरलेली हीच ती राजेंद्र हगवणेची महागडी कार। अजित पवार यांच्या हस्ते या सिनेमाच्या शूटिंगची सुरुवात झाली। हे बघा त्याचे फोटो। राजेंद्र हगवणे यांचा पुतण्या संतोषनं खुर्ची सिनेमा प्रोड्यूस केलाय, तर अविनाश खोचरे यांनी त्याचं दिग्दर्शन केलं। सिनेमा पूर्णत्वास येताच आपल्याला या प्रोजेक्टमधून बाजूला केलं आणि आपले पैसेही बुडवले असा आरोप खोचरे यांनी केलाय। पहिले तर माझी मागणी फक्त एकच होती की मला माझं नाव द्या ना, मला तुम्ही पर्सेंटेज पण देऊ नका। नाव पण काढून घेतलं दिग्दर्शकाचं, नावच काढून घेतलं, स्वतःचं नाव लावलं, स्वतःचं नाव लावलं त्यांनी। जेव्हा चर्चा खूप वाढली तेव्हा त्यांनी अजून एक नाव पुढे लावून टाकलं, जेणेकरून दिग्दर्शन तुम्ही केलं त्या सिनेमाचं नाव काय सिनेमाचं? खुर्ची। आणि नाव नंतर नाव त्यांनी स्वतःच लावलं, बरोबर? नाव स्वतःच लावलं। आपण आपला मोबदला मागायला गेलो तर मामा आयजी जालिंदर सुपेकर यांच्या नावानं संतोष हगवणेनं धमकावल्याचा आरोपही खोचरे यांनी केलाय। जेव्हा हा चित्रपट झाला त्याच्यानंतर ज्या मला धमकी आल्या की बाबा तू जर इकडे पुरावे सादर केले तर तुझा कार्यक्रम करतील, म्हणजे थोडक्यात जीव माझे धमकी इनडायरेक्टली दिली त्यांनी मला। कोणी दिली धमकी? हगवणे यांनी। कुठल्या हगवणे? संतोष हगवणे। संतोष हगवणे। हा, इव्हन त्यांनी मला हे पण बोलले की तुला माझं बॅकग्राऊंड माहिती आहे का, माझा मामा माहिती आहे का। खुर्ची सिनेमाचे निर्माते संतोष हगवणेंशी झी 24 तासनं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाहीये। हगवणे कुटुंबाला बडेजाव मिरवण्याची हौस होती। सिने निर्माता म्हणून त्यांना मिरवायचंही होतं, पण त्यासाठी लागणारा पैसा त्यांच्याकडे होता का असा प्रश्न आहे। हगवणे कुटुंब पैशाच्या जोरावर आणि राजकीय पाठबळाच्या जोरावर अनेकांना धमकावत होतं, पण हे लोक समोर यायला घाबरत होते। पण वैष्णवी हुंडाबळी केस नंतर हे तुरुंगात जाताच खोचरेंसारखे अनेक पीडित आता समोर येऊन बोलू लागलेत। कॅमेरामन विकीसह चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे।